घेतल्या होत्या. यामध्ये आज राज्यभरातून 100पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी त्यांच्या शिक्षणासोबत सहभाग नोंदवला. आज दिवसभर त्यांच्या स्पर्धा पार पडल्या. त्यानंतर त्यांचं बक्षीस वितरण आजच सर्वांच्या उपस्थितीत झालेलं आहे आणि यापुढे अशा कार्यक्रम करण्याचं नियोजन आम्ही आजच्या नियमाने केले. अशा प्रकारचा कार्यक्रम किती वर्षापासून हा कार्यक्रम नेहमी असतो, पण या मोठ्या प्रमाणात आम्ही पहिल्या वेळेस केलेला आहे. यानंतर तो दर 3 ते 4 महिन्यानंतर पिरियडिक पद्धतीनं तो कार्यक्रम करतो. याचा उद्देश काय आहे? त्याचा उद्देश असा आहे की आपण दिलेल्या सर्व फ्रँचायझीमध्ये एक स्पर्धा लागावी, ती हेल्दी स्पर्धा असावी आणि त्यातून चांगल्या विद्यार्थ्यांचं निश्चितपणे बक्षीस स्वरूपात प्रोत्साहन मिळाल्यानंतर त्यांनी पुढील दिशेनं योग्य मार्गक्रमण करावा अशा अपेक्षांचा आहे. भरपूर क्लासेस होता अबॅकसचे वेगवेगळे आहे, तर आपलं वेगळं वैशिष्ट्य काय याच्यामध्ये? आपलं वेगळं वैशिष्ट्य असं आहे की आम्ही मुलांवरती विशेष काम करतो. म्हणजे मुलांना कोणत्या वयात काय अपेक्षित आहे, वयोगट आम्ही लक्षात ठेवून त्यांना त्या पद्धतीनं फॉर्म्युलेस डिझाईन केलेलं आहे आणि त्या पद्धतीनं त्यांना आम्ही ट्रेन करत आहोत. हे आमचं खास विशेष असतं. स्पर्धा कशा प्रकारे? स्पर्धा घेण्यामध्ये लेवलनुसार 1 ते 8 लेवल असतात, ज्युनियर लेवल असतात. त्यानुसार आपण लेवलनुसार मुलांना इंट्रोड्यूस करतो आणि त्या पद्धतीनं त्या लेवलमध्ये त्यांची रँकिंग करतो. आज कुठून मुलं सहभागी झाले ते कोणत्या आपल्या जिल्ह्यात? राज्यभरातून मुले आलेले आहेत. अहिल्यानगरमधून आलेले, बीडमधून आलेले आहे, जालन्यावरून आलेले आहेत, संभाजीनगरमधील मुले आहेत. आपल्या ज्या ज्या ठिकाणी फ्रँचायझी आहेत त्या आपण आज सहभागी केल्या. किती ठिकाणी राज्यभरात? सध्या आपल्या 20+ फ्रँचायझी आहेत आणि 500+ मुलं आपले सध्या शिक्षण घेतात. आपलं हेड ऑफिस कुठं आहे? आपलं हेड ऑफिस इथं संभाजीनगर पडेगाव या ठिकाणी आहे. काय आव्हान करणार? आव्हान निश्चितपणे हे करेल की आपण ज्या भागात आहोत त्या ठिकाणी जर आपल्याला संधी मिळाली तर निश्चितपणे या क्लासचं आपण जॉईन करावं आणि त्यातून आपलं भविष्य निश्चितपणे व्यवस्थित करावं अशी मी या ठिकाणी आव्हान करतो. विद्यार्थ्यांना जॉईन होण्यासाठी त्याची प्रोसिजर कशी? विद्यार्थ्यांना जॉईन होण्यासाठी आपल्या परिसरामध्ये ज्या ठिकाणी कॅल्क्युलेट ॲबॅकस क्लासेस उपलब्ध असतात त्या ठिकाणी आपण आपलं नाव नोंदणी करून पहिल्या लेवलपासून आपण सहभाग नोंदवतो. फोन करतो. माझं नाव संतोष कोळगे, माझ्या पत्नी रोहिणी कोळगे, आम्ही दोघं मिळून या कंपनीचं काम करतो. काय सांगाल राज्यभरातले स्टुडंट आले त्यांना पारितोषिक वितरण केलं, काय सांगाल? याचा उद्देश असाच आहे की मुलांमध्ये जी गणिताची भीती आहे ती जास्तीत जास्त प्रमाणात आपण दूर करण्याचा प्रयत्न करतो. मुलांना त्यामध्ये जास्तीत जास्त प्रगती कशी करता येईल आणि सोप्यात सोप्या पद्धतीने गणित कसं सोडवता येईल या ट्रिक्स आपण या कॅल्क्युलेट ॲबॅकसच्या माध्यमाद्वारे फ्रँचायझींना ट्रेनिंग देऊन आणि विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचं काम करतो. तुम्ही विद्यार्थ्यांना फक्त गणिताचं व्यतिरिक्त आणखी काय त्यांची बाकीची कौशल्य आपण डेव्हलप करत असतो, जसं स्टेज रिडिंग असेल, बाहेर ॲक्टिव्हिटी असेल, संभाषण कौशल्य असेल त्याच्यावरही देखील आपण काम करतो. बाकीच्या ब्रेन ॲक्टिव्हिटी असतात त्याच्यामध्ये आपण पार्टिसिपेट करायला. विद्यार्थ्यांमधला वयोगट काय असतो? आता आपल्या फ्रँचायझीमध्ये आणि सेंटरमध्ये वयोगट हा 3 ते 5 वर्षाचा आहे. त्याच्यावरती आपण काम करतो. हेड ऑफिस छत्रपती संभाजीनगरला आहे, परंतु फ्रँचायझी कुठं आहे? हेड ऑफिस आपलं छत्रपती संभाजीनगरला पडेगाव येथे आहे, पण त्याच्या फ्रँचायझी शेवगाव, अहिल्यानगर, संभाजीनगर, जालना, नाशिक, बीड, देवराई, पुणे, अहमदाबाद, पंजाब अशा ठिकाणी आहे. नवीन विद्यार्थ्यांना जोडण्यासाठी काय आव्हान करसान तुम्ही? नवीन विद्यार्थ्यांना म्हणजे आपण कसं करतो की ह्या जे फ्रँचायझी आहे त्या फ्रँचायझीला ट्रेनिंग दिल्यानंतर त्या एरियामध्ये जे आहेत त्याच्यावरती अभ्यास करतो. गणितातली भीती कशी आहे किंवा मुलांना कुठे प्रॉब्लेम येतो आणि तेच अडचण जी येते त्या अडचणीवरती अभ्यास करण्याचं काम करतो आणि त्यांना त्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न. आपलं नाव? माझं नाव रोहिणी संतोष कोळगे, मुख्याध्यापक, जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा नारायणगाव पैठण. या कार्यक्रमामधनं विद्यार्थ्यांच्या गणितीय जो काही विकास आहे त्या विकासाला भर पडते आणि मोठी मोठी उदाहरणंसुद्धा मुलं अतिशय कमी वेळेमध्ये आणि अचूकपणे सोडवण्याचा प्रयत्न करतात आणि ती पारंगत होतात. निश्चितच या विद्यार्थ्यांना भविष्यामध्ये शास्त्रज्ञ होण्याच्या दृष्टीनं फायदा होईल आणि गणिताच्या माध्यमातून हे आपल्या देशाचं नाव निश्चितच उज्ज्वल करतील अशी एक आशा या क्लासच्या माध्यमातून दिसते आहे. अकॅडमीला तुम्ही जवळून पाहिलं, कसं वाटलं तुम्हाला? अतिशय चांगला प्रतिसाद आणि चांगली बाब आहे.
की ग्रामीण भागातला विद्यार्थी गणिताला घाबरतो. ग्रामीण भागातलाच नव्हे तर शहरी भागातलाही विद्यार्थी गणिताला घाबरतो. पण या अबॅकसच्या माध्यमातून आणि या क्लासच्या माध्यमातून ही जी भीती विद्यार्थ्यांच्या मध्ये गणिताच्या विषयी आहे ती निश्चितच दूर होते आणि ते सहज या टेक्निकने गणितं मोठी मोठी गणितं फक्त हातवारे करून त्याच्या संकेतावरून मोठी मोठी गणितं अगदी कमी वेळेमध्ये काही सेकंदामध्ये हे सोडवण्याचा प्रयत्न करताना ती सोडवतात. त्याच्यामुळे एक विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास पण वाढतो आणि हा जो कठीण विषय गणित आहे तो गणित अतिशय सोपा विषय त्यांना वाटायला लागतो. त्यांची भीतीसुद्धा दूर होते असं मला वाटतंय. खूप चांगली प्रगती झाली आहे. आम्ही पण स्वतः सेंटर माझे हेल्प चालवलं आहे. खूप चांगलं बेनिफिट आहे की मॅथ त्यांना बघून दिलं जातं आणि त्यांना मॅथमध्ये कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. जे गणित आपल्याला पहिलं खूप आवड व्हायचं काही सेकंडमध्ये विद्यार्थी सोडतात त्यामुळे त्यांचं कॉन्फिडन्स लेवल, त्यांचं ब्रेन पॉवर, त्यांचं माइंड खूप चांगल्या प्रकारे डेव्हलप होतं. आणि सगळ्यांना माझ्या मित्रांना आवाहन केलं की सर्वांनी कडकडे अबॅकस अकॅडमी जॉईन करावी आणि सर्वांची मुलांची विकास करावी. आपल्या बेनिफिट आहे.